तर नमस्कार आणि सुप्रभात मंडळी. तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मस्तपैकी कडक चहा पिऊन आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सगळी पोरं शाळेत निघाले आणि थंडी लागते म्हणून उन्हात उभी आहे. थंडी लागते काय रे? आणि नंतर आलो गरमागरम भजी नेण्यासाठी करबुड्या फाट्यावरती गणेश कृपा हॉटेलमध्ये. कारण लाकडं फोडण्यासाठी माणसं आली होती. गेल्या वर्षी पाऊस लवकर पडला होता, त्याच्यामुळे यंदा सगळी तयारी लवकर सुरू झाली होती. दुपारच्या जेवणाला सुरुवात झाली होती आणि लाकडं बऱ्यापैकी फोडून सुद्धा झाली होती. नंतर आपण गाडीमध्ये माल भरला आणि मार्केटला गेलो तर रस्त्याच्या साईडला वनवा गेला होता. बहुतेक सर्व काही जळून गेलं होतं. कारण सध्याच्या दिवसात आहे ना, गवत सुकलं असल्यामुळे आगी पण भरपूर लागतात आहे. आणि म्हणजे हा कोकणातला रस्ता आहे ना, भरपूर वेडी वाकडी अशी वळणं आहेत आणि इकडे पर्यटकसुद्धा खूप येत असतात. जर का तुम्ही कधी आला तिकडे तर गाडी मात्र सावकाश चालवा. आता गाडी वगैरे उतरवून झाले. दुपारच्या साधारण आहे ना 2 वाजायला आले आणि जोराची भूक लागले, त्याच्यामुळे आता जेवायला थांबलो. कुठे माहिती आहे का, हे आपलं मुंबई गोवा हायवेवरती आहे योगायोग नाश्ता सेंटर. इथे थोडीशी भाकरी खाऊया आणि नंतर पुढे मार्गस्थ होणार. सगळा माल उतरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा गोडाऊनला आलो. परत एकदा थोडीशी ऑर्डर होती, गाडीमध्ये ऑर्डर वगैरे भरली, एकटाच होतो आणि मार्केटला निघालो. माल वगैरे टाकून आलेलो आम्ही. आणि बघा, ही एक व्यक्ती होती सकाळपासून आपल्या गोडाऊनच्या इथे फिरत होती, कारण थोडंसं मेंटली डिस्टर्ब होतं पर्सन. तर त्यांना थांबवलेलं, थोडंसं विचारलेलं इकड तिकडचं, काय भाव, कुठून आलात. आप किधर से आए? गांव किधर आपका? अकेले ही आए? हाँ, इधर तक कहाँ से आए आप? कैसे आए? हाँ, पैदल? नाम क्या आपका? गजानन. कहाँ के बोले आप? गांव किधर का? गांव का नाम क्या है? हाँ, हिंगोली. तो इधर कैसे पहुंचे आप? हाँ, ये देखो जगह, बैठो इधर. ये लो पानी, लो पानी का बॉटल भी रखा है, देखो. तर मंडळी, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण व्यक्ती ज्या आहे त्या मेंटली डिस्टर्ब आहे. जर कोणी ओळखीचं त्यांचं निघालं तर त्यांना मदत मिळू शकते. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. साधारण 8:30 वाजले आणि घरी पोचायला थोडासा लेट होत झाला आहे, कारण गाडी आली होती मालाची खाली करायची होती, त्याच्यामुळे लेट झाला आहे सगळा.